तर गुड मॉर्निंग सगळ्याला मित्रांनो, आपण जसं बघितलं की CBT 1चा पेपर झाला ITI इन्स्ट्रक्टरचा. आता CBT 2ची तयारी माझ्या मते तुम्ही चालू केलेली असेलच, पण बऱ्याच विद्यार्थ्यांचे डाऊट आहेत सिव्हिलच्या, स्पेशली सिव्हिलच्या मुलांचे डाऊट आहेत की सर व्हॅकन्सी कमी आहे, सर रिजनला व्हॅकन्सी एवढीच आहे, सर फीस भरून काय फायदा होईल का किंवा काही. सर मित्रांनो, बघायला गेलं ना तर या गोष्टी सगळ्या गौण आहेत. आपण आपली तयारी चांगली ठेवली तर मग बाकी विषय येत नाही हो की एका जागा 2, एका जागा 3 आहे. तर तरी पण एक विद्यार्थ्यांची एक इच्छा होती म्हणून आपण काय केले, एक रिजन वाईज व्हॅकन्सी आपण एक काढलेल्या आहेत की कॅटेगरी वाईज किती असेल किंवा रिजन वाईज किती असतील. तर मित्रांनो, आपण बघू रिजन वाईज व्हॅकन्सी किती असतील. आता काल परवाच ते लिंक संपली ऑब्जेक्शनची. तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतले असतील. आम्ही आमच्या अकॅडमीतर्फे बी ऑब्जेक्शन घेतलेले आहेत. तर मग एक काम करूया, आपण वॅकन्सी बघूया. पहिलं आहे नाशिक रिजन. तर मित्रांनो, बघायला गेलं तर नाशिक रिजनमध्ये ना ओव्हरऑल फक्त 3 जागा आहेत. 3 जागा ट्रेड वाईज. पहिला आहे एक सर्व्हिसमॅन ट्रेड, पहिला जे वॅकन्सीज बघायला गेलं तर कार्पेंटरची वॅकन्सी आहे 3 फक्त तिथं मग कॅटेगरी वाईज कसं आहे, एक सर्व्हिसमॅनसाठी खुल्या गटामध्ये 1 जागा, त्यानंतर लेडीजसाठी खुल्या गटामध्ये 1 जागा. इथं कुठल्याही कॅटेगरीचं रिझर्वेशन नाही आहे. त्यामुळं इथं जर फॉर्म भरणार असाल तुम्ही तर तुम्हाला ऑर्डिनरीमधून फॉर्म भरता येईल. सर्वसामान्य मुलांना ऑर्डिनरीमधून फॉर्म भरता येईल. त्यांची आहे 1 जागा. इथं एक. एक सर्व्हिसमॅनसाठी नाशिक रिजनमध्ये ओव्हरऑल बघायला गेलं तर फक्त 1 जागा आहे, ती बी ओपनची. त्यानंतर लेडीजमध्ये विचार केला तर ओपनसाठी 1च जागा आहे आणि ऑर्डिनरीमध्ये पण 1 जागा आहे. तर आता नाशिक म्हणजे 3 जागा झाल्या. आता हे झालं मुंबई रिजन. तर मुंबई रिजनमध्ये दिसताना खूप जास्त जागा दिसतात आपल्याला, पण इथं कसं आहे माहिती का, ऑर्डिनरीसाठी सर्वेअर या ट्रेडसाठी ऑर्डिनरीसाठी ओपनमध्ये 1 जागा आहे. लेडीजसाठी ओबीसी मुलींसाठी 1 जागा आहे सर्वेअरची मुंबई रिजनमध्ये. हे रिजन वाईज घ्यायचं कारण काय की मुलांना कळलं पाहिजे. आता बरेच लोक म्हणतात की सगळे ट्रेड भरून टाका, पण सांगता येत नाही की एका दिवशी 2 ट्रेडची एक्झाम जर सोबत आली तर. त्यामुळं विचार करून हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देशच हा आहे की तुम्ही कुठला तरी एक ट्रेड फोकस करावा. आता आम्ही आपल्या क्लासतर्फे ड्राफ्ट्समन सिव्हिल आणि सर्वेअर सध्या तरी हे 2 ट्रेड लॉन्च करतोय. उद्या पहिला ट्रेड उद्यापासून लेक्चर सुरू होतील आपले दोन्ही ट्रेडचे. तर आपण मोस्टली MCQ थ्रूच कंडक्ट करणार लेक्चर आपले जे करणार आहेत ते. तर हे झालं सर्वेअरसाठी लेडीजमध्ये काय ओबीसीची 1 जागा आणि ऑर्डिनरीमध्ये ओपनसाठी. ऑर्डिनरीमध्ये मग काय तर सगळे बाकी कोणीही फॉर्म भरू शकते इथं. मग SC असो, ST असो, VJ असो, काही असू दे, मग ते तिथं भरू शकतो फॉर्म, बरोबर. त्यानंतर दुसरा ट्रेड आहे कार्पेंटर ट्रेड. कार्पेंटर ट्रेडमध्ये एक सर्व्हिसमॅनसाठी 1 जागा आहे, ती आहे NTPची, आणि ऑर्डिनरीसाठी जागा आहेत 1 आहे ओबीसीसाठी आणि 2 आहेत त्या ओपनसाठी. मग ह्याचा अर्थ काय, ऑर्डिनरीमध्ये तुम्ही फॉर्म भरला तर 2 आणि 1 3 जागा तुमच्या झाल्या इथं, समजलं. तर सेम तर तशा प्रकारे इंटेरियर डिझाईन अँड डेकोरेशन जे आहे, जो नवीन ट्रेड आहे आपल्याला बघायला गेलं तर सिव्हिल फक्त 5 ट्रेडसाठी आलो आहे बरं. त्यात हे 3 ट्रेड झाले, सर्वेअर, कार्पेंटर, इंटेरियर डिझाईन. दुसरा आहे मेसन आणि एक आहे तो ड्राफ्ट्समन सिव्हिल. ड्राफ्ट्समन सिव्हिलच्या पण जागा आहेत. मग बहुतेक मला वाटतं औरंगाबादमध्ये जागा जास्त असतील त्याच्या, आपण ते बघूया पुढं. तर एक सर्व्हिसमॅनसाठी ओबीसी 1 जागा, प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी EWSमध्ये 1 जागा आहे. त्यानंतर डिग्री डिप्लोमा अंशकालीन जे आहे तिथं पण EWSमध्ये 1 जागा आहे आणि ऑर्डिनरीसाठी इथं 1 जागा आहे. म्हणजे जर का विचार केला मुंबई रिजनमध्ये इंटेरियर डिझाईन अँड डेकोरेशनसाठी ऑर्डिनरीमध्ये 1 जागा आहे आपल्याला, बरोबर. तर नेक्स्ट बघू रिजन. आता आलं हे पुणे रिजन. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी विचारता की सर पुण्यामध्ये फॉर्म भरावा का नाही. तर हे तुम्ही ठरवा आता, कारण की जागा जेवढ्या आपल्या सिव्हिलला आहेत त्या आहे काही 60+ काही जागा आहेत, 60-62 समथिंग जागा आहेत. तर ते ओव्हरऑल आपण शेवटी बघणारच आहोत. तर हे ट्रेड जो आहे सर्वेअर ट्रेडमध्ये लेडीजसाठी जे आहे ओपनमध्ये 1 जागा आहे, तसंच ऑर्डिनरीसाठी 2 जागा आहेत. म्हणजे तुम्हाला जर पुण्यात फॉर्म भरायचा आहे आणि तुमचा ट्रेड तुम्हाला सर्वेअर घ्यायचा आहे तर लक्षात ठेवा, सर्वसाधारण मुलांसाठी 2 जागा असतील तर लेडीजसाठी 1 जागा असेल ओपनमध्ये, बरोबर. त्यानंतर इंटेरियर डिझाईन आणि डेकोरेशन इथं पण आहे ट्रेड. इथं फक्त ऑर्डिनरी जागा आहे, ती आहे 1 जागा. म्हणजे जर तुम्ही फॉर्म भरणार असाल पुणे रिजनमध्ये इंटेरियर डिझाईन आणि डेकोरेशन, तर लक्षात ठेवा मित्रांनो, तुमची फक्त 1 जागा आहे. सिलेक्शन होईल तुम्ही जर पूर्ण तयारी केली. आणि बघायला गेलं ना मित्रांनो, तर जेवढ्या जागा कमी तेवढं कॉम्पिटिशन कमी असतं.
हे हे बऱ्यापैकी लोक म्हणतात की जेवढ्या जागा जास्त तेवढं कॉम्पिटिशन जास्त, असं काही नाही. कारण की विचार करता मुलं की एकच तर जागा आहे, कशाला फॉर्म भरायचा. त्यामुळं विचार करा आणि फॉर्म भरा. हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देशच तो आहे की तुम्हाला कळलं पाहिजे की कुठल्या रिजनला किती जागा आहेत आणि तुम्ही कसा अभ्यास केला पाहिजे. कारण कॉम्पिटिशन त्या लेवलचं राहणार मित्रांनो. खरं विचार केला तर ITI इन्स्ट्रक्टर ह्या पदाच्या जागा सहसा निघत नाही. 10 वर्षानंतर 10 ते 12 वर्षानंतर ॲड आलेली. त्यानंतर पुढचं आहे ड्राफ्ट्समन सिव्हिल. हां, मी मग सांगितल्याप्रमाणे ड्राफ्ट्समन सिव्हिल. तर ड्राफ्ट्समन सिव्हिलसाठी एक सर्व्हिसमॅन या पदासाठी SBC जागा आहेत. SBCची एक जागा आहे. त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेडमध्ये ओपनसाठी एक जागा आहे, तसंच डिग्री डिप्लोमामध्ये ओपनसाठी एक जागा आहे आणि ऑर्डिनरीसाठी इथं 2 जागा आहेत ओपनच्या. म्हणजे जर तुम्ही फॉर्म भरणार असाल पुणे रिजनमध्ये जर तुम्ही फॉर्म भरणार असाल आणि तुम्हाला जर ड्राफ्ट्समन सिव्हिल घ्यायचा आहे, बऱ्यापैकी तो कॉमन ट्रेड आहे. ड्राफ्ट्समन सिव्हिल जो आहे तो कॉमन ट्रेड आहे. आणि लक्षात घ्या मित्रांनो, ड्राफ्ट्समन सिव्हिल आणि मेसनचा सिलेबस थोडाफार सेम आहे. जसं मेकॅनिकलचं बघितलं तर 22 ट्रेडमध्ये जवळपास 50 ते 60% सिलेबस सेम आहे. पण सिव्हिलचं असं नाही आहे. सिव्हिलचा प्रत्येक ट्रेडचा सिलेबस वेगवेगळा आहे आणि डेप्थ जास्त आहे मित्रांनो. तुम्ही जर बघायला गेलं तर सिलेबस तुम्ही 10 ते 15 वर्षात कव्हर करू शकता पूर्ण रिव्हिजन सहित. आणि जर समजा तुम्ही डिग्रीवाली मुलं असाल ना तर तुम्हाला आरामात आहे. कारण कसं माहिती आहे का, हे फक्त सिलेबस वास्ट वाटतो. जर तुम्ही सिलेबस बघितला ना तर त्याची फक्त असं लेंथ खूप जास्त आहे, पण सिलेबस असा म्हणजे डेप्थ जास्त नाही आहे. त्यामुळे फक्त 10 दिवसाच्या अभ्यासावर तुम्ही आरामात पोस्ट करू शकता. कारण इथं कसं आहे, ITIच्या मुलांना जर सांगितलेलं आहे 3 वर्ष त्यांना एक्सपिरियन्स कंपल्सरी आहे, तसं डिग्रीच्या मुलांना नाही 3 वर्ष एक्सपिरियन्स कंपल्सरी. तर हे झालं पुणे रिजनमध्ये 3 ट्रेड आपल्या. त्यानंतर इथं औरंगाबाद रिजन. तर औरंगाबाद रिजनमध्ये पहिला आहे सर्वेअरसाठी लेडीजसाठी ओबीसी लेडीजसाठी एक जागा आहे. तसंच ऑर्डिनरीमध्ये EWS एक जागा आहे आणि ओपनची एक जागा आहे. बरोबर. तसंच पुन्हा मॅसन बिल्डिंग कन्स्ट्रक्टर बघा सांगितल्याप्रमाणे ह्या दोन्हीचा सिलेबस मॅसन बिल्डिंग कन्स्ट्रक्टर आणि ड्राफ्ट्समन सिव्हिल ह्या दोन्हीचा सिलेबस जो आहे बऱ्यापैकी सेम आहे. त्यामुळं तुम्ही जर चूज करणार असाल तर दोन्हीपैकी एक ट्रेड तुम्ही आरामात चूज करू शकता. समजलं. तर त्यानंतर तो कार्पेंटरमध्ये लेडीजसाठी ST कडे एक जागा आहे आणि OBCची एक जागा आहे. OBC जागा आहे जी स्पोर्ट्स कोटासाठीची जागा आहे. ती OBC कॅटेगरीमध्ये स्पोर्ट्स कोटासाठीची जागा आहे, ती एक जागा आहे. बरोबर. आणि शिवाय ऑर्डिनरीमध्ये येतं ते SCची एक जागा येते, VJNT एक जागा येते आणि NTTची एक जागा येते. बरोबर. असं बघायला गेलं तर मग किती 3 आणि 5 जागा झाल्या कार्पेंटरसाठी. मॅसनसाठी किती झाल्या? मॅसनसाठी झाल्या 4 जागा. बरोबर. आणि सर्वेसाठी किती झाल्या? सर्वेच्या 3 जागा झाल्या. आता अजून एक आहे याच्यामध्ये सिव्हिलमध्ये आपल्या याच्यामध्ये. तर एक मिनटं. तर ट्रेड जर बघितला तर ट्रेड्स आहेत ड्राफ्ट्समन सिव्हिल 4 ट्रेड आहेत मित्रांनो. औरंगाबादमध्ये 4 ट्रेड, औरंगाबाद, नागपूर आणि मला वाटतं अमरावती आहे. 3 ठिकाणी 4 ट्रेड आहेत आपल्यासाठी. तर लेडीजचा विचार जर केला तर OBCमध्ये एक जागा आहे, ओपनमध्ये एक जागा आहे लेडीजची. एक सर्व्हिसमॅनचा विचार जर केला तर EWS साठी आपल्याला एक जागा आहे. प्रोजेक्ट अफेक्टेड जे येतं, ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी, त्यांच्यासाठी SC कॅटेगरीतल्या मुलांसाठी एक जागा आहे. पुन्हा अंशकालीन जे आहे डिग्री डिप्लोमा त्यांच्यासाठी NTPमध्ये एक जागा आहे आणि OBCमध्ये एक जागा आहे. बरोबर. OBCमध्ये ऑर्डिनरीमध्ये OBCसाठी एक जागा आहे. समजलं. तर ऑर्डिनरीसाठी OBCमध्ये एक जागा आहे. तसंच ओपनसाठी लेडीजसाठी ओपनमध्ये एक जागा आहे. ड्राफ्ट्समन सिव्हिलसाठी. आता नेक्स्ट बघूया अमरावती रिजन. बरोबर. तर अमरावती रिजनमध्ये सर्वेअरसाठी लेडीजसाठी ओपन कॅटेगरीमध्ये एक जागा आहे. म्हणजे तुम्ही लेडीज असाल आणि कुठलाही तुमची कॅटेगरी असू द्या, तुम्ही ओपनमधून फॉर्म भरू शकता. त्यानंतर इथं ऑर्डिनरीमध्ये OBCची एक जागा आहे आणि अंशकालीनसाठी SCची एक जागा आहे. समजलं. तर पुन्हा येतं मॅसन बिल्डिंग कन्स्ट्रक्टर. त्यात एक सर्व्हिसमॅनची जागा आहे, फक्त तिथं आहे OBC. तिथं मग आपण विचार करून जमत नाही, डिग्री डिप्लोमाच्या मुलांनी विचार करून जमत नाही, कारण त्यांना एक सर्व्हिसमॅन क्रायटेरिया दिलेला आहे, ते त्यांची जागा असते. त्यामुळे आपण तिथं हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळे कार्पेंटर आलं तर प्रोजेक्ट अफेक्टेड तिचं SBC ह्याची एक जागा आहे. त्यानंतर अर्थक्वेक अफेक्टेड तर इथं यांची ओपनची एक जागा आहे. त्यानंतर ऑर्डिनरी विचार जर केला तर ऑर्डिनरीमध्ये इथं फक्त एक जागा आहे, ती एक जागा आहे NTPची, एक जागा आहे OBCची, एक जागा आहे ओपनची. तर पुन्हा येतं सगळ्या शेवटी ड्राफ्ट्समन सिव्हिल. दिसतं का तुम्हाला ड्राफ्ट्समन सिव्हिल. तर ड्राफ्ट्समन सिव्हिलची फक्त ऑर्डिनरीची जागा आहे आणि ती आहे ओपनसाठी. बरोबर. म्हणजे इथं किती 1 2 3 4 ट्रेड झाले अमरावतीमध्ये. 4 ट्रेडमध्ये प्रत्येक ट्रेडचा विचार केला तर सर्वेअरमध्ये 3 पोस्ट झाल्या. त्यानंतर मॅसन कन्स्ट्रक्शनसाठी एक जागा झाली, कार्पेंटरसाठी 1 2 3 4 5 जागा झाल्या आणि ड्राफ्ट्समनसाठी एक जागा झाली. बरोबर. आता शेवटचं रिजन ते आहे ते नागपूर रिजन.
तर नागपूर रिजनमध्ये बऱ्यापैकी जागा ज्या आहेत ते ओपनला आहेत मित्रांनो. तर सर्वेअर जो ट्रेड आहे तिथं लेडीज ओपनची एक जागा आहे. त्यानंतर ऑर्डिनरीचा जर गेला तर 2 जागा आहे तिथं ओपनमध्ये. त्यानंतर ड्राफ्ट्समन सिव्हिल लेडीजसाठी विचार केला तर एक जागा आहे. एक सर्व्हिसमॅनसाठी एक जागा आहे आणि ऑर्डिनरीसाठी एक जागा आहे, 2 जागा आहेत बरोबर. त्यानंतर मॅसन बिल्डिंग कन्स्ट्रक्टर जे आहे तर तिथं लेडीजसाठी एक जागा आहे, लेडीजसाठी SC मध्ये एक जागा आहे, तर ओपनमध्ये एक जागा आहे बरोबर. आणि एक सर्व्हिसमॅनसाठी ओपनमध्ये एक जागा आहे बरोबर. त्यानंतर डिग्री डिप्लोमा अंशकालीनच्या इथं एक जागा आहे, ती आहे VJNT. त्यानंतर इथं ऑर्डिनरी तुमचं जर तुम्ही फॉर्म भरणार असाल तर तुम्ही समजा तुमच्या कॅटेगरीला जागा नाही आहे तर तुम्ही काय करू शकता, एक जागा जी आहे ओपनमधली तिथं फॉर्म भरू शकता बरोबर. आणि सगळ्यात शेवटी येतं कार्पेंटर. कार्पेंटर जे आहे ते लेडीज आणि ऑर्डिनरी दिसत नाही सॉरी इथं, तर लेडीज आणि ऑर्डिनरीचे पोस्ट हे आहेत कॅटेगरी, त्यांच्यासाठी ओपन म्हणजे तुम्ही दोन जागा आहेत तुमच्या, एक लेडीज ओपनसाठी आणि एक ऑर्डिनरी ओपनसाठी जागा आहेत बरं समजलं. तर मित्रांनो ह्या झाल्या एक प्रकारे थोडक्यात तुम्हाला एक जागेचा ओव्हरव्ह्यू दिला आम्ही. आता तुम्ही ठरवा की कुठल्या रिजनमध्ये फॉर्म भरायचा आहे, किती फॉर्म भरायचे आहेत. आता म्हणणारे खूप जास्त म्हणता, कोणी म्हणता सगळे फॉर्म भरून टाका. मित्रांनो बाकी हां तुमची समजा काय इकॉनॉमिकल कंडिशन असेल तुम्ही फॉर्म भरू शकता, पण माझं असं म्हणणं आहे स्वतःचं वैयक्तिक की तुम्ही एक ठराविक ट्रेड कन्सिडर करा. त्या ट्रेडला कन्सिडर करून तुम्ही जागा बघू नका. मग तुम्हाला एक जागा असू द्या, तुम्ही 2 जागा असू द्या, तुम्ही फक्त त्या ट्रेडचा अभ्यास चांगला केला तर माहिती आहे पोस्ट तुमचीच आहे. तसं पण एक्झाम स्टडी या ऑनलाईन प्लॅटफॉर्म थ्रू आम्ही उद्यापासूनच कोर्स लॉन्च करत आहोत. कोर्सची फी वगैरे तुम्हाला सांगण्यात येईल आणि जसं जसं ते वर्कआउट होईल तसं आम्ही तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलला सांगत जाऊ. तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असेल तर तुम्ही बघून घ्या. तर हे एक प्रकारे ओव्हरऑल व्ह्यू झाला तुमचा जागेसाठी. तर तुम्ही चला भेटू.